प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. काय आम्ही देवाची भाषा बोलणारे लोक आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही देवाची भाषा बोलणारे लोक आहात का? प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला शिकायची आहे देवाची भाषा. प्रेज द लॉर्ड. देवाची भाषा म्हणजे देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची भाषा म्हणजे आहे देवाचं वचन आणि आम्हाला शिकायची आहे देवाची भाषा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. एक वचन वाचूया. उत्पत्ती ह्याचा पहिला अध्याय आणि दुसरं वचन. तेव्हा पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. प्रेज द लॉर्ड. चौथं वचन. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने प्रकाश व अंधकार हे वेगवेगळे केले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही आहे देवाची भाषा. प्रेज द लॉर्ड. आम्ही वचन वाचलं की परमेश्वराने पाहिला की अंधकार आहे. हालेलुया. आणि जेव्हा परमेश्वराने पाहिलं की अंधकार आहे तेव्हा परमेश्वर काय म्हणाला? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिसरं वचन. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची स्तुती असो. ही आहे देवाची भाषा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून म्हटलं ना की आम्हाला शिकायची आहे देवाची भाषा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव काय बोलतो? प्रेज द लॉर्ड. वचन सांगतं की जिथे अंधार होता, अंधकार होता, परंतु तिथे परमेश्वर प्रकाश हो असं बोलला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती जणांना देवाची भाषा आवडते? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला फार देवाची भाषा आवडते. प्रेज द लॉर्ड. कारण देवाच्या भाषेमध्ये आहे एक नवीन आशा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या भाषेमध्ये आहे आमच्यासाठी आशीर्वाद. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरेच लोक सैतानाची भाषा बोलतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि समजत पण नाही की आम्ही सैतानाची भाषा बोलत आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जिथे अंधकार आहे, परमेश्वराने पाहिला अंधकार आहे, परंतु परमेश्वर बोलला नाही, अरे अंधकार आहे. हालेलुया. परमेश्वर नाही बोलला, अरे अंधकार आहे, अंधकार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु त्याच्या विरुद्ध परमेश्वर बोलला, प्रकाश हो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ही भाषा परमेश्वराची भाषा आम्हाला शिकायची आहे. प्रेज द लॉर्ड. जिथे नकारात्मक गोष्टी आहे, जिथे नकार आहे, जिथे निराशा आहे, त्याच्या विरुद्ध आम्हाला बोलायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज देव तुमच्याशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जिथे अंधकार आहे तिथे परमेश्वर म्हणतो, प्रकाश हो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय आम्ही परमेश्वरासारखी भाषा बोलत आहोत का? हालेलुया. ज्यावेळेस एखादं लेकरू एखाद्या घरामध्ये जन्माला येतं आणि मग ते लेकरू वाढत असतं, त्यावेळेस ते लेकरू त्या घरातली भाषा बोलायला सुरुवात करतं. प्रेज द लॉर्ड. जर ते लेकरू मराठी परिवारामध्ये जन्मलेलं असेल तर ते मराठी बोलायला शिकतं. हालेलुया. जर हिंदी परिवारामध्ये जन्मलं असेल तर हिंदी बोलायला शिकतं. हालेलुया. जर आमचा जन्म परमेश्वराच्या परिवारामध्ये झालेला आहे तर आम्हाला परमेश्वराचीच भाषा बोलायची आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण पौल कोरिन्थीकराच्या पत्रामध्ये म्हणतो की आता तुम्ही ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहात. हालेलुया. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराच्या घरामध्ये, आमच्या प्रेमळ पित्याच्या घरामध्ये आमचा जन्म झालेला आहे, म्हणून आम्हाला परमेश्वराची भाषा बोलायची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर म्हणतो, प्रकाश हो. हालेलुया. ही आहे परमेश्वराची भाषा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ही परमेश्वराची भाषा आम्हाला शिकवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. हालेलुया. कारण परमेश्वराविषयी आम्ही वेगवेगळे गैरसमज तयार केलेले असतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये एखादी वाईट सिच्युएशन असते, एखादी समस्या असते, एखादा आजार असतो, हालेलुया, त्यावेळेस आम्ही त्या आजाराकडे
आव्हानाकडे, त्या परिस्थितीकडे, त्या समस्येकडे कसं बघतो? हालेलुया. आमचा परमेश्वर कसा बघतो या परिस्थितीकडे? हालेलुया. हालेलुया. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश बोलतो परमेश्वर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जर तुमच्या जीवनामध्ये अंधकार असेल, आजार असेल, समस्या असेल, संकट असेल, काहीतरी तुम्ही परिस्थितीला फेस करत असाल, प्रेज द लॉर्ड, तर आम्हाला ती परिस्थिती बोलत बसायचं नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लेकरांनो, देव तुम्हाला सांगत आहे की माझ्या लेकरांनो, जसं की अंधकार बघितला, परंतु मी अंधकार अंधकार असं म्हणत बसलो नाही, परंतु त्या अंधकाराच्या विरुद्ध मी प्रकाश बोललो. तसं परमेश्वर इथे आम्हाला शिकवत आहे की जर तुमच्या जीवनामध्ये समस्या आहे तर त्याच्या विरुद्ध त्या समस्येचं उत्तर बोलायला शिका. हालेलुया. जर तुमच्या जीवनामध्ये आजार आहे तर तिथे तुम्ही आरोग्य बोलायला सुरुवात करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला आमच्या पित्याची भाषा शिकायची आहे. परमेश्वर जसा बोलतो तशी भाषा आम्हाला बोलायची आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि सैतानाची भाषा काय आहे? नकारात्मक. हालेलुया. काय माहिती होईल की नाही? प्रेज द लॉर्ड. काय माहिती देव उत्तर देईल की नाही? हालेलुया. ही आहे सैतानाची भाषा. प्रेज द लॉर्ड. परंतु आमच्या परमेश्वराची भाषा, हालेलुया, आम्हाला आशीर्वाद देणारी आहे, आम्हाला नवीन उमेद देणारी आहे, आम्हाला संकटातून बाहेर काढणारी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आम्हाला, प्रेज द लॉर्ड, जे आम्ही बोलवलेले आहोत, त्याचे निवडलेले लोक आहोत, जे त्याच्या हक्काचे लोक आहोत, आम्हाला अधिकार दिलाय. होय. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल की परमेश्वर तर परमेश्वर आहे आणि तो बोलू शकतो की प्रकाश म्हणून प्रकाश झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर बोलतो आणि तिथे प्रकाश होतो. हालेलुया. आणि त्याच परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपाचं आम्हाला बनवलं आहे. होय. परमेश्वराने तुम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही परमेश्वराच्या प्रतिरूपाचे आहोत. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराने जो मानव त्याने बनवला, त्या मानवाला त्या सगळ्या सृष्टीशी बोलण्याचा अधिकार दिला. हालेलुया. होय. वचन वाचूया आपण. उत्पत्तीचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 28 वचन. हालेलुया. वचन वाचूया. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेत आणा. समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी मात्र यांवर सत्ता करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने अधिकार दिला. परमेश्वर म्हणाला की हे जे सगळं काही आहे पृथ्वीवर जे दिसतंय त्या सगळ्यांवर तुम्ही सत्ता चालवा. म्हणजेच परमेश्वराने आम्हाला ह्याच्यावर अधिकार दिलाय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. आमच्या परमेश्वराने या सर्व गोष्टींवर आम्हाला अधिकार दिलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. होय. परमेश्वराने आम्हाला अधिकार दिलेला आहे. हालेलुया. जसं परमेश्वर बोलतो त्या सृष्टीशी, तसं आम्हाला सुद्धा बोलायचा अधिकार त्याने दिलाय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणखी एक वचन वाचूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. प्रेज द लॉर्ड. मत्ते शुभ वर्तमान, आपण मत्ते शुभ वर्तमान काढूया. प्रेज द लॉर्ड. मत्ते शुभ वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 23व्या वचनापासून आपण वाचूया. वादळ शांत करणे. हालेलुया. मत्ते 8 आणि 23. मग तो तारवात चढल्यावर त्याचे शिष्य त्याच्या मागे त्यात गेले. तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले. ते इतके की तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी, बचाव करा, आपण बुडतो. त्याने त्यास म्हटले, अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला? मग त्याने उठून वारा व समुद्र यास दटावले आणि अगदी शांत झाले. तेव्हा तारवातील मनुष्यास आश्चर्य वाटून ती म्हणाली, हा कसा मनुष्य आहे? वारा व समुद्रही याचे ऐकतात. हालेलुया. वारा आणि समुद्र परमेश्वराचे ऐकतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने, हालेलुया, आम्हाला सृष्टी
शिष्याशी बोलायचा अधिकार दिला. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस पूर्ण समुद्रामध्ये वादळ उठलं होतं, ते शिष्य हैराण झाले होते, घाबरले होते, आता मरणार म्हणून ते पूर्ण भिवून गेले होते. हालेलुया. आणि तिथे प्रभू येशू झोपलेला होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू झोपलेला होता आणि शिष्य मग प्रभूकडे आले आणि म्हटले, प्रभू उठा, आता आपण मरू. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेस प्रभू येशूने उठल्यावरती पहिला काय शब्द वापरला? हालेलुया. 26 वचन, त्याने त्यास म्हटले, अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला? हालेलुया. का प्रभू येशू ख्रिस्त उठत नव्हता? हालेलुया. पहा, डोळ्यासमोर आम्ही ते सगळं वातावरण आणूया. शिष्य आणि येशू होडीमध्ये आहे आणि पूर्ण सगळीकडे लाटा उचंबळतायत, पाणी उडते. येशू झोपलेला होता, त्याच्या तोंडावर काय पाणी उडत नसेल? हालेलुया. पहा, एखादा व्यक्ती झोपलेला असेल आणि त्याच्या तोंडावर पाणी शिंपडलं तर तो उठतो. प्रेज द लॉर्ड. मग येशूच्या तोंडावर पाणी उडलं नसेल का? होय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रभू येशूने जे शिष्यांना शिकवलं होतं, प्रेज द लॉर्ड, प्रभूची इच्छा होती की शिष्यांनी जो अधिकार प्रभूने दिलाय त्या अधिकाराचा इस्तेमाल करा. हालेलुया. शिष्य पाहत होते प्रभूला चमत्कार करताना. हालेलुया. शिष्य पाहत होते की प्रभू येशू कसा आजाराशी बोलतो. हालेलुया. प्रभू कसं त्या लोकांच्या समस्येशी बोलतो, त्या भूतांशी बोलतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रभू तिथे शिष्यांना हे सांगायचा प्रयत्न करत होता की तुम्ही बोला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने उठल्यावरती काही खूप अशी प्रार्थना नाही केली की त्याला प्रभू दयागर आहे थांबवा वगैरे नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने उठल्याबरोबर वाऱ्याला धमकवलं. हालेलुया. पुन्हा 26 वचन, त्याने त्यास म्हटले, अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला? मग त्याने उठून वारा समुद्र यास दटावले आणि ते निवांत झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पहा, आम्ही सुद्धा या शिष्यांसारखं आमच्या जीवनामध्ये वागतो. प्रेज द लॉर्ड. कदाचित आम्ही कोणत्या आजारासाठी प्रार्थना करत असतो. हालेलुया. कदाचित कोणती तरी समस्या असेल आमच्या जीवनामध्ये, त्या समस्येसाठी आम्ही प्रार्थना करत असू आणि खूप दिवसापासून आमच्या प्रार्थना चालू असतील. अनेक लोकांना आम्ही सांगितलेलं असेल प्रार्थना करायला. हालेलुया. आणि आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नसेल. या शिष्यांसारखे आम्ही पण घाबरलेलो असू कदाचित. हालेलुया. पण तुमच्यापैकी कोण असेल असं तर हे वचन तुमच्यासाठी आहे. परमेश्वर तुमच्याशी बोलतोय. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही प्रार्थना करून थकलेले आहात, प्रभू कधी उत्तर देईल तुम्ही वाट बघत आहात आणि शिष्यांसारखी तुमची परिस्थिती झालेली आहे, कदाचित तुम्ही हा समज करून घेतला असेल की चला ठीक आहे, ही परमेश्वराचीच इच्छा आहे की हा आजारात मी राहावं, ही परमेश्वराचीच इच्छा आहे की ह्या समस्येत मी राहावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वराचं वचन सांगतं की ही परमेश्वराची इच्छा नाहीये. हालेलुया. म्हणून मी म्हटलं ना की आम्हाला परमेश्वराची भाषा शिकायची आहे. हालेलुया. इथे प्रभू येशू ख्रिस्त काय बोलतो? हालेलुया. येशूने त्या वाऱ्याला दटावलं. हालेलुया. त्या समुद्राच्या त्या लाटांना, खवळलेल्या लाटांना दटावलं. हालेलुया. आणि ते शांत झाले. प्रेज द लॉर्ड. आम्हाला पण ही भाषा शिकायची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या समुद्राशी आम्हाला बोलायचंय. हालेलुया. त्या लाटांशी आम्हाला बोलायचंय. प्रभू येशू ख्रिस्त अंजिराच्या झाडाशी बोलला. हालेलुया. आणि काय झालं? अंजिराचं झाड सुकून गेलं. प्रेज द लॉर्ड. प्रभू तिथे आम्हाला शिकवतो की कसं आम्ही बोलायचंय. हालेलुया. कशी आम्हाला भाषा शिकायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस. प्रभू येशू म्हणतो तुम्ही डोंगराशी बोला. हालेलुया. हालेलुया. प्रभू म्हणतो तुम्हाला खूप मोठा विश्वास नको आहे, पण इतका अंबुरीच्या दाण्याएवढा विश्वास पाहिजे. हालेलुया. मार्क शुभवर्तमानाचा 11वा अध्याय आणि 23 वचनामध्ये प्रभू येशू म्हणतो की तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा जरी विश्वास असला आणि तुम्ही या डोंगराला उपटून समुद्रात असे उपटून समुद्रात पडला जा असे म्हणाल तर तुमच्या विश्वासाप्रमाणे घडेल. हालेलुया. ही आहे देवाची भाषा. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही देवाची भाषा बोलण्याऐवजी ज्या आमच्या जीवनामध्ये समस्या आहे, जे आजारपणा आहेत, ज्या पण गोष्टी आम्हाला त्रास देत आहेत, त्या गोष्टींशी, त्या परिस्थितीशी बोलण्याऐवजी आम्ही त्या परिस्थितींविषयी बोलतो. आम्ही त्या आजारांविषयी बोलतो. हालेलुया. परिस्थितीविषयी बोलणं, आजाराविषयी बोलणं, आमच्या जीवनात जे पण दुःख आहे त्या दुःखाविषयी बोलणं, ही आहे सैतानाची भाषा. प्रेज द लॉर्ड. परंतु त्याच्या विरुद्ध
हालेलुया. जे आम्हाला बघायचं आहे ते बोलणं म्हणजे आहे परमेश्वराची भाषा. परमेश्वराला प्रकाश बघायचा होता. हालेलुया. म्हणून परमेश्वराने अंधकाराच्या विरुद्ध प्रकाश हो असं म्हटलं. हालेलुया. जिथे खवळलेला समुद्र होता तो शांत समुद्र बघायचा होता, म्हणून प्रभूने त्याच्या विरुद्ध बोललं. शांत झालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला शिकायची आहे देवाची भाषा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला शिकावी लागणार देवाची भाषा. हालेलुया. जसं मी उदाहरण दिलं की एखाद्या परिवारामध्ये एखादं लेकरू जन्माला येतं आणि जन्माला बरोबर ते बोलायला शिकत नाही. हालेलुया. डॉक्टरांनी आणून दिल्याबरोबर ते म्हणणार नाही लगेच गुड मॉर्निंग फादर मम्मी वगैरे असं नाही बोलणार. त्याला शिकावी लागते भाषा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लेकरांनो तुम्हाला सुद्धा देवाची भाषा शिकावी लागणार आहे. हालेलुया. आज जर तुमच्या शरीरामध्ये आजार आहे तर त्या आजाराविषयी न बोलता, हो बरेच लोक जे शरीरामध्ये आजार आहेत त्या आजाराविषयी बोलतात. प्रेज द लॉर्ड. कोणी फोन करून विचारलं काय कसं काय, ओ फार दुखते. हालेलुया. खूप त्रास आहे. हालेलुया. त्रासाविषयी बोललं जातं, आजारांविषयी बोललं जातं आणि लोकांनी तर त्या आपल्या नावाला ते आजारांची नावं लावून घेतली. हालेलुया. होय माझा BP, माझा डायबिटीस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तो BP कसा त्रास देतो. हालेलुया. दिवसभरामध्ये 10 लोकांना तरी सांगितलं जातं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला सवय झालेली असेल की आम्ही त्या परिस्थितीविषयी बोलतो. आम्ही किती दुःखी आहोत, आम्ही किती निराश आहोत, आम्हाला ती सवय झालेली असेल की त्या परिस्थितीविषयी बोलायची. हालेलुया. परंतु आता आम्हाला शिकायची आहे परमेश्वराची भाषा. प्रेज द लॉर्ड. त्या आजाराच्या विरुद्ध आम्हाला आरोग्य बोलायचे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या दुःखाच्या विरुद्ध आम्हाला आनंद बोलायचे. हालेलुया. जर कोणी तुम्हाला विचारलं कसे आहात, तुम्ही दुःखात असाल तरी तुम्हाला म्हणायचं मी आनंदी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग जसं परमेश्वराने म्हटला प्रकाश हो, तसं त्या अंधकाराचा प्रकाश झाला. तेव्हा जेव्हा तुम्ही बोलणार आहात की माझ्या जीवनामध्ये आनंद आहे, त्यावेळेस तुमच्या दुःखाचा आनंद होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाणार आहे की तुम्ही कसे आहात, हालेलुया, तुमच्या शरीरामध्ये आजार असेल, त्रास असेल, पण तुम्ही जर बोलायला सुरुवात कराल की होय मी निरोगी आहे, प्रभू येशूने मला निरोगी केलेला आहे. पहिले पेत्र 2:24 प्रभू येशूला बसल्या फटक्याने मी निरोगी आहे. हालेलुया. त्यावेळेस तुमचा आजार आरोग्यामध्ये बदलला जातो. हालेलुया. परंतु तुम्हाला आरोग्याची भाषा बोलावी लागेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्हाला शिकावं लागेल. हालेलुया. आणि कसं शिकता येईल? देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस आम्ही रोज आणि रोज देवाचं वचन वाचू, ते वचन बोलू आणि प्रत्येक वेळेस ते वचन बोलायला सुरुवात करू, तेव्हा आम्ही ती भाषा शिकायला सुरुवात आमच्याकडनं होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमच्या मुखातनं काय निघतं? आमच्या मुखातनं नकारात्मक शब्दच निघतात. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही या गोष्टींविषयी सावध असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय आमच्या मुखातनं नकारात्मक शब्द निघत आहेत का? हालेलुया. काय आमच्या मुखातनं गरिबी निघते का? गरिबी शाप आहे बायबल सांगते. प्रेज द लॉर्ड. ते शाप येशूने स्वतःवर घेतले, म्हणून आम्हाला म्हणायचं मी गरीब नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा ज्यावेळेस आम्ही योसेफाकडनं शिकू शकतो. हालेलुया. योसेफाच्या जीवनामध्ये संकट होतं, समस्या होत्या, पण तो कधी त्या समस्येविषयी बोलला नाही. हालेलुया. त्याच्यावरती अन्याय झाला तर तो अन्यायाविषयी बोलला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु जे ते त्याला सांगत होता तेच तो बोलत होता. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये देवाने जे त्याच्याविषयी सांगितलं होतं, प्रॉफेसीज केली होती, ते त्याच्या जीवनामध्ये त्याला दिसलं. हालेलुया. आम्ही ज्यावेळेस देवाचं वचन बोलायला सुरुवात करणार आहोत, त्यावेळेस परमेश्वराने जे जे सांगितलं आहे ते परिणाम आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिसायला सुरुवात होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजपासून तुम्ही सुरुवात करायची आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्वतःला शिकवायचंय. प्रेज द लॉर्ड. जसं दावीद म्हणतो की हे जीवा आता परमेश्वराचा धन्यवाद करायला शिक, बोल. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवाला जो प्राण आमच्यामध्ये आहे त्या प्राणाला आम्हाला शिकवायचं. हालेलुया.
परमेश्वराची भाषा बोल. आमच्या मुखाला, आमच्या जिभेला आम्ही शिकवायचे की परमेश्वराचं वचन बोलायला सुरुवात करू. हालेलुया. कारण आम्ही जर चुकीचे शब्द बोलत राहिलो तर चुकीचेच परिणाम आमच्या जीवनामध्ये दिसणार आहेत. हालेलुया. परंतु जेव्हा आम्ही रोज रोज वचन बोलू, देवाचं वचन बोलायला सुरुवात करू, तेव्हा आमच्या जीवनामध्ये ते देवाचं वचन कार्य करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे की जे पण आशीर्वाद त्याने या बायबलमध्ये दिलेले आहेत, त्याच्या वचनामध्ये दिलेले आहेत, ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त व्हावे. प्रेज द लॉर्ड. परंतु ते आपोआप प्राप्त होणार नाही. हालेलुया. वचन एक सांगतं, देव एक बोलतो आणि आम्ही वेगळंच बोलत राहिलो तर आमच्या जीवनामध्ये ते आशीर्वाद आम्हाला दिसणार नाही, ते परिणाम आम्हाला दिसणार नाही. हालेलुया. म्हणून आम्हाला रोज आणि रोज फक्त देवाचं वचन बोलायचं. हालेलुया. आम्हाला ती भाषा शिकायची आहे. कारण आता आमचा जन्म परमेश्वराच्या घरामध्ये झाला आहे. आम्ही परमेश्वराच्या परिवारातले लोक आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणून आम्हाला परमेश्वराने जसं अंधकाराला प्रकाश असं म्हटलं, तसं आमच्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत त्याच्या विरुद्ध बोलायला सुरुवात करायची आहे. हालेलुया. आम्हाला रोज आणि रोज बोलायचे, प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी मी निरोगी आहे. माझ्या परमेश्वराने मला आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. ज्यावेळेस कुणी आम्हाला विचारतं काय कसे आहात, आम्ही म्हणतो बरे आहे. बरे आहे. अर्धी भाकर खाऊन आम्ही बरे आहोत. हालेलुया. परंतु आम्हाला बोलायचं की मी आशीर्वादित आहे. हालेलुया. जसं तुम्ही रोज आणि रोज बोलायला सुरुवात करणार आहात, हालेलुया, तसं ते आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये प्रगट व्हायला सुरुवात होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या पित्याने आमच्यासाठी सगळे ब्लेसिंग देऊन ठेवले. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्हाला ती भाषा बोलून ते ब्लेसिंग घ्यायचे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज देव तुम्हाला सांगतो की ही भाषा बोलायला शिका. हालेलुया. आम्ही देवाची लेकरं आहोत, म्हणून आमचा पिता जसं बोलतो आम्हाला तसंच बोलायचं. प्रेज द लॉर्ड. आम्हाला सैतान बोलतो तसं बोलायचं नाही. आम्हाला शापाचे शब्द बोलायचे नाही. हालेलुया. परंतु आशीर्वादाचे शब्द बोलायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस.